नगर परिषदेची निवडणूक 2 डिसेंबर रोजी होत असून ही निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी शनिवारी सायंकाळी शहरातील महत्त्वाच्या प्रभागांमधून शिर्डी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार तसेच कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्यासह त्यांचे अधिकारी व कर्मचारी तसेच होमगार्ड या रूट मार्चमध्ये सहभागी झाले होते। याबाबत डीवायएसपी अमोल भारती म्हणाले, आता इलेक्शन जे आहे ते 3 दिवसावर आलेलं आहे। त्या अनुषंगाने माननीय पोलीस महासंचालक कार्यालयाचे आदेश आहेत की दंगा काबू योजनेची प्रॅक्टिस घेण्यात यावी आणि तसेच रूट मार्च जेणेकरून नागरिकांमध्ये चांगल्या प्रकारचं वातावरण तयार होईल की निष्पक्षपणे व्यवस्थित चांगल्या प्रकारे आणि शांततेत निवडणुका होतील। त्यामुळे हा रूट मार्च आणि दंगा काबू योजना घेण्यात आली होती। याच्यामध्ये डीवायएसपी म्हणजे मी स्वतः डीवायएसपी कार्यालयाचे 4 लोक, 4 कर्मचारी, पोलीस स्टेशन म्हणजे कोपरगाव शहर पोलीस स्टेशन, कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे 15 कर्मचारी, 5 अधिकारी, त्यानंतर कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे 3 अधिकारी आणि 5 कर्मचारी आणि जवळजवळ 100 होमगार्ड्स म्हणजे 99 होमगार्ड्स एवढ्या लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला। एसआरपीएफचं एक प्लाटून आम्हाला मिळालेलं आहे, त्यांचे 30 कर्मचारी आहेत, 2 अधिकारी आणि 30 कर्मचारी, अशा जवळजवळ एवढ्या लोकांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे। सर्वांना जी निवडणूक प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये शांततेचं आवाहन आमच्यातर्फे केलं जाईल। कोणत्याही छोट्या छोट्या कारणास्तव कुणीही भांडू नका आणि काही अडचण असेल तर पोलिसांशी संपर्क साधा, पोलीस स्टेशनशी संपर्क साधा। इतर काही निवडणूक रिलेटेड प्रॉब्लेम असतील तर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी संपर्क साधा, असा मी अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातर्फे आवाहन करतो। त्याच्यामध्ये आपल्याकडे बघा आता निवडणुकीच्या अनुषंगाने जवळजवळ 150 जिल्हा पोलीसचे कर्मचारी, 100 होमगार्ड्स, त्यानंतर एसआरपीएफचं प्लाटून आहे एक आपल्याकडे, त्यांचे 30 कर्मचारी आणि इतर सर्व पोलीस अधिकारी म्हणजे एक डीवायएसपी, 2 पीआय दर्जाचे अधिकारी, 15 एपीआय आणि पीएसआय दर्जाचे अधिकारी, जवळजवळ 175 जिल्हा पोलीसचे कर्मचारी, त्यानंतर 100 होमगार्ड्स आणि त्यानंतर एसआरपीएफचं प्लाटून आणि आवश्यकतेनुसार आणखी आरसीपी म्हणून आहे त्यांचंही प्लाटून आपल्याला मिळेल आणि ॲडिशनल एसपी सर श्रीरामपूर हे संपूर्ण बंदोबस्ताचे देखरेख अधिकारी असतील। एवढं सर्व म्हणजे भरपूर प्रमाणात बंदोबस्त आपल्याला मिळालेला आहे। आवश्यकतेनुसार आणखी रिझर्व्ह बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे, त्यानुसार तो बंदोबस्त आपल्याला कोपरगावला बोलवता येऊ शकतो। त्यामुळे कोणत्याही प्रकारे कुणीही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न बिघडवण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, ही मी आपल्याला अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलातर्फे खात्री देतो।